नमस्कार, मी प्रज्ञा. निसर्गाची तर आवड मला खूपच आहे आणि निसर्ग तर मला खूप वेळा खूप कविता करायला भागही पाडतो. तसंच आज सोनचाफ्याचं झाड जेव्हा मी बहरलेलं बघितलं ना, तेव्हा एक आतूनच असा उत्साह निर्माण झाला आणि वाटलं एक कविता करावी. खरं म्हणजे स्फूर्ती आहे कविता आणि ती लिहून काढावी. अर्धी विसरली, पण जेवढी काही आठवली आहे तेवढी मी लिहून काढली आहे. कवितेचं नाव आहे बहरता सोनचाफा. सोनचाफा बहरुनी आला, सोनचाफा बहरुनी आला, सुगंध शिंपित उभा ठाकला, सुगंध शिंपित उभा ठाकला, अंगोपांगी फुले सजविता, अंगोपांगी फुले सजविता, स्वतःच सुंदर दिसू लागला. सोनेरी पिवळी किती सुंदर फुले, पिवळी सोनेरी किती सुंदर फुले, जशी सुवर्णाची नक्षी चोहीकडे. परिपूर्ण फुलती मध्यान्नीला, पाहावी हिरव्या कमळी सुवर्ण कमळे. म्हणजे चाफ्याची फुलं सकाळी थोडीशी कमी फुललेली असतात, तेव्हा आपण तोडतो, ती डोक्यात घालता येतात, देवाला वाहता येतात. पण मध्यान्ह झाली की ती इतकी पूर्ण फुलतात की असं वाटतं जणू काही कमळाचंच फुललं आहे. आणि म्हणून म्हटलं आहे, परिपूर्ण फुलती मध्यान्नीला, पाहावी हिरव्या पानी सुवर्ण कमळे. अखंड दिवस सुवास पसरे, भवताली फिरती फुलपाखरे. संध्यासमयी नवकलिकांना यौवन मिळे, संध्यासमयी नवकलिकांना यौवन मिळे. प्रतिवृक्षी निसर्गाचे असे दिसे रूप आगळे, प्रतिवृक्षी निसर्गाचे रूप असे दिसे आगळे. आणि असंच हे सुंदर सोनचाफ्याचं रूप बघून, फुलांनी भरलेलं झाड बघून सुचलेली मला ही कविता आहे. तुमच्याही डोळ्यासमोर आत्ता हे दृश्य आलंच असेल. धन्यवाद.